नाही म्हणजे आता लोकसंख्या कमी झाली मॅडम. कसं आहे आता तुमच्या बोलण्याचा एक असा अर्थ माझ्या लक्षात आला. आपल्या म्हणण्याचा मधला अर्थ असा होता की पूर्वी जी योजना झाली म्हणजे भारत निर्माणची असेल ती कुठली असेल तर त्या योजनेमध्ये लोकसंख्या होती त्याप्रमाणे पाईपलाईनची गट ठरली गेली, बरोबर आहे. आणि आता तुम्ही 2011ची लोकसंख्या घेताना मग याचा अर्थ लोकसंख्या कमी झाली की लोकसंख्या वाढली पाहिजे काय? लोकसंख्येप्रमाणे आपण ते डिझाईन केलेलं आहे. आणि मी मॅडम साधा प्रश्न आपल्याला विचारला आपल्या प्रश्नाच्या उत्तराच्याच अनुषंगाने की पूर्वीची योजना करताना लोकसंख्येच्या प्रमाणामध्ये करून तुम्ही ठरवली असं वाटलं. नव्याने योजना करताना लोकसंख्या धरून केली. आता नव्याने योजना करताना लोकसंख्या गावाची कमी झाली का? आता बऱ्याचशा गावांची कमी झालेली आहे. पूर्वी जास्त होती आता बऱ्याचशा लोकसंख्येचा दर थोडासा कमी झाला. कसं सांगेल का कोण तहसीलदार कोण तहसीलदारांनी बेजबाबदार उत्तर देऊ नये. बेजबाबदार उत्तर तहसीलदारांनी देऊ नये. जनगणनाची आकडेवारी तुमच्याकडे पण असली पाहिजे. यू डोंट टेल मी एनिथिंग समथिंग लाईक दॅट. त्यांच्यावरती काय सोपायचं का? पाणी पुरवठ्याची योजना ते तुमच्याकडनं घेणार अधिकृत जनगणना. व्हॉट आर टॉकिंग नॉनसेन्स? असं सांगा ना तुम्ही. तुम्ही कसं मला सांगू शकता की त्यांच्याकडे लोकसंख्या आहे म्हणून? लोकसंख्या येणार तुमच्याकडे, तुमच्याकडनं वेगवेगळे विभाग लोकसंख्या गावाची घेणार, त्यांच्याकडे कुठे येणार अधिकृत? बेगुमान काहीतरी अशी चुकीची उत्तर निदान माझ्यासमोर तर देऊ नका. आय कॅन अंडरस्टँड पण माहीत नसेल तर सांगा, मी माहिती मागून घेतो. पण त्यांच्याकडे लोकसंख्या असं तुम्ही मला सांगून हाव आय कॅन हिअर इट. मला हे काय मॅडम पटत नाही. लोकसंख्या कमी होऊ शकत नाही. प्रांत इथं आहात तुम्ही पण आहात. दरवर्षी लोकसंख्या आहेच वाढच आहे. कमी होण्याचं काही कारण नाही. जन्माचं प्रमाण अधिक आहे, मृत्यूचं प्रमाण फार कमी आहे. म्हणजे आहे नाही असताना पण कमी आहे. त्यामुळे हे जे काय सांगतात ते दिशाभूल करणारं आहे. ते तुम्ही प्रांत तुम्हाला मी सांगतोय 2 दिवसामध्ये त्यांना बोलवा, तुम्ही घ्या. आता ज्याने तक्रार केली त्यांच्यासोबत गावात जा, गावातले लोक असतील इथे त्यांनाही सोबत घ्या आणि त्या पाणीपुरवठा योजनेची सविस्तर माहिती घेऊन यांच्याकडनं दोष असतील तर तसा रिपोर्ट माझ्याकडे द्या. कलेक्टरकडे कॉपी द्यावी. कंकरंट लिस्टमधल्या योजनेमधला हा भाग आहे. त्याच्यामुळे या विभागाच्या टिप्पण्या ह्या वेळेवरती आल्याच पाहिजे. त्या टिप्पण्या आल्या नाहीत त्यांना तुम्ही नोटीस काढली पाहिजे आणि त्याची कॉपी कलेक्टरकडे पाठवा. तर मी कलेक्टर साहेबांना आता पण लावू शकतो. पण दिस इज नॉट फेअर. आय एम टेलिंग यू. तुम्हाला ज्या वेळेला माझं पत्र येतं त्यावेळेला त्या विभागाकडनं आज अगदी मिटिंग चालू असेपर्यंत तरी आल्या टिप्पणी तरी मला समजू शकते. काहीच न आलं असं म्हणून काय उपयोग आहे त्याचा? टिप्पणी तुमच्या कार्यालयासाठी नाही, मला पण दिली पाहिजे ना मॅडम. दिले मग कोणाकडे राहील? बिडो साहेब हे कसं आहे, तुम्ही कसं प्रशासकीय शिस्त असली पाहिजे. प्रशासकीय शिस्त म्हणजे आज संबंध विभागाचे हेड म्हणजे कोण येतं तर प्रांत येतात. तालुक्याचं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड कोण तहसीलदार आहे. त्यांना सोबत कोणतं BDO आहे. तर ह्या सगळ्या तुमच्या ह्याच्यामध्ये पूर्वतयारीच्यासाठी तुम्ही पण कधीतरी एकदा बैठक घ्या. म्हणजे मी आल्यावर यायचं आणि मग बैठकीचा आढावा घ्यायचा. त्याच्यातून काय उत्तरदायित्व मिळणार नाही. यू हॅव टू टेक 1 डे बिफोर मिटिंग. तुम्ही रिहर्सल घ्या. म्हणजे तुम्ही पण काही वेळेला हस्तक्षेप करून बोलू शकाल ना. ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड जसं जिल्ह्याचा कलेक्टर आहे तसं विभागाचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह हेड SDM आहे. तालुक्याचा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह तहसीलदार आहे. ही हॅज टू कोऑर्डिनेट ऑल दिस थिंग. असं म्हणजे काय मिटिंग मी काय फक्त म्हणजे हे करण्यासाठी घेतलेलं आहे ना. आय वॉन्ट रिझल्ट ओरिएंटेड मिटिंग. 144 कोटीचा आराखडा 44 कोटीचा आराखडा. त्याच्यात 25 कोटी रुपये खर्च झाला. म्हणजे ऑलमोस्ट 60% रक्कम खर्च झाल्यासारखं आहे. 55-60% रक्कम बरोबर आहे. त्याच्यामध्ये आता मधल्या कालावधीमध्ये निधी आला तो किती आला? मग ज्याच्यातून आता जसं तक्रार शिकवण्याची असेल, मुजफ्फरची असेल किंवा आता मुस्ताकबाईंची असेल किंवा कोणाला काय तक्रार द्यायची असेल तर त्या योजनेचं तर फलित कळलं पाहिजे की ह्या स्थितीवरती योजना गेली आणि आता याच्यासाठी करावं लागेल. काय त्याच्यामध्ये त्या धरणामध्ये गाळ काढायचं होतं. कारण गाळ न काढल्यामुळं त्या तिन्ही तयारी गावांना पाणीपुरवठा होत नाही म्हणून गाळ्याचं देखील इस्टिमेट काय झालं होतं.
आणि तुम्हाला त्यासोबत स्पष्ट कामाला बोल विषय ही MGBची योजना आहे. MGBची पूर्वी होती, आता कोण करतंय? आता जिल्हा परिषद झाली. जिल्हा परिषदेमध्ये साहेब वानकोट प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना ही 1981 पासूनची योजना आहे. आजपर्यंत त्याच्यामध्ये काय दुरुस्तीसाठी काही विशेष खर्च झालेला नाही आणि पूर्णतः ती जीर्ण अवस्थेमध्ये आहे. त्यांचं असं म्हणणं की त्याच्यानंतर काही झालंच नाही तिथे. सर काम चालू होतं सर, म्हणजे ते टाकीचं काम केलेलं आहे त्यांनी आणि पाईपलाईनचं काम केलं. बंद वाहून सुद्धा गेले आहे आणि आता अजून विचारलं तर उद्या होईल पण 2 वर्ष झाली अजून पाणी बरोबर आलंच नाही. पाण्याची टाकी सुद्धा तयार आहे, पाईपलाईन तयार आहे, सर्व तयार आहे, पण पाणी सुरू होत नाही. मॅडम सांगा कुठलं गाव सांगा. रामोडे. गुजरकोटमध्ये 3 योजना आहेत आपली, दत्ताराम पाणी येते. हा, दत्ताराममध्ये. गुजरकोटचं पाणी नाही नाही मॅडम, एक मला कळत नाही. वाड्यात 3 आहेत ठीक आहे, ग्रामपंचायत एक असेल ना. 3 योजना 3 वाड्यांची वेगळी पहिल्यापासूनच. एका फुल राहणार तर 3 विहिरी 3 टाक्या अशा आहेत. 2 वाड्याचं पाणी चालू आहे. यानंतर गुजरकोटचं सध्या चालू नाही. एक विहीर ट्राय केली म्हणून दुसरीकडे विहीर घेतली होती. ती विहिरीचं काम झालं आहे. MSCBचं कोटेशन आलं तर पाणी आणि आमचं दत्तारामचं आहे ना, टाकी पण तयार आहे, पाईपलाईन पण तयार आहे, फक्त पाणी सुरू होत नाही. दत्ताराममुळे पाणी आली एकच योजना, पण त्याच्या 3 वाड्यांच्यासाठी हा असं सांगा ना. आता काय प्रॅक्टिकल असेल ते प्रॅक्टिकल, त्यात काय माझी हरकत कशाला राहील. पण मुद्दा येतो त्यांचं की ते योजनेचं काम पूर्ण सदोष झालंय, सदोष काम झालंय आणि आज काम पूर्ण झाल्यासारखं दिसतंय, पण पाणी त्यानं येत नाही. आता ही पण विजिटमध्ये घ्या प्रांत साहेब. 4 ते 5 काय आहे का सांगा. शहरामध्ये अनेक वर्षामध्ये आम्ही 2-3 दिवसांनी पाणी नळाचे पाणी दिवाळीमध्ये आम्ही 5 दिवसांनी शहरातलं पाणी. तर ते नळ पाणी पुरवठा योजनेचं नेमकं काय झालंय की शिवोली सभागृहात जागा अशी माझी विनंती. सर नमस्कार. अरे माईक द्या ना त्यांना. सर नमस्कार. अंजनगड शहर पाणी पुरवठा योजना प्रशासकीय मान्यतेसाठी सर आपण DPR पाठवला होता, तांत्रिक मान्यता घेऊन. त्या त्यांनी 27 सप्टेंबर 2024ला काही त्रुटीची पूर्तता करण्यासंदर्भात कळवलं होतं की काही ज्या पाणी पुरवठा योजनेसाठी आवश्यक ज्या जागा आहेत त्या मंडलगड नगरपंचायतीच्या मालकीच्याकडून त्याचा बक्षीसपत्र राशील सातबारा सादर करण्यासंदर्भात कळवलं होतं. तर आपण 3 खासगी जागेवरचे बक्षीसपत्र आपण मागच्याच आठवड्यामध्ये पूर्ण केले. 2 जागा शासकीय आहेत सर, पाण्याची साठवण टाकीसाठी आणि पाण्याच्या टाकीसाठी. ती जागा एक जिल्हा परिषदच्या ताब्यात आहे, त्यांच्याशी पत्रव्यवहार केल्यानंतर पुढच्या आठवड्यामध्ये त्यांची पण आपल्याला मिळण्याची शक्यता आहे सर. आणि एक जागा आरोग्य विभागाची आहे, उपसंचालक आरोग्य विभाग कोल्हापूर यांच्याकडे सर प्रस्ताव पाठवलेला आहे. ती पण त्याचा फॉलोअप आम्ही सर लवकर घेतो. मेन हाच आहे. बाकी हे जागा ताब्यात आले की सर गेल्या वेळेला मी वर्षापूर्वी आढावा घेतला, त्याला तुम्ही मिटिंग करतात की मला आठवत नाही. नगराध्यक्ष आणि सर्वांनी आग्रह धरला आणि तुम्हाला माझ्या सततच्या फॉलोअपमधून पहिल्यांदा पाणी परवाना मिळाला, तुझ्या विभागाचा पाहिजे होतं ते देतो मी स्वतः प्रयत्न केले. त्याच्यानंतर मी जिल्हा परिषदच्या शिवना आणि कलेक्टरना सुद्धा सांगितलं की जी शासकीय जागा आहे ती तुम्ही ताबडतोब नगरपालिकेला हस्तांतरित करा आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आहे. आणि जी खाजगी जागा आहे त्याच्यात आता तुम्ही संमती मिळवली असेल तर ती मिळवली असेल. आता तुम्ही जे सांगता त्याच्यामध्ये प्रमाणासाठी ही त्रुटी कुठे काढलेली आहे नेमकी? सर DMS करावं लागेल सर. तर मी DMला लावतो बोलतो. DMA कोण आहे? कृष्णा सर आहे. कृष्णा सर. बरं, आता हे स्ट्रक्चरल ऑडिटचा काय विषय आहे? स्ट्रक्चर ऑडिटचं सर पत्र दिलेलं आहे. नाही, स्ट्रक्चरल ऑडिट कसं सर एक्झिस्टिंग जे WDP वगैरे जे पाणी साठवून टाकायचे आहेत त्याची स्ट्रक्चरल स्टॅबिलिटीसाठी सर त्याची स्ट्रक्चरल ऑडिटसाठी आपण आता करतो. तुम्ही जे काय नव्याने योजना केली असेल त्या नव्याने घेतलेल्या योजनेमध्ये जुनं घेण्याचं काय कारण आहे?
ॲज इट इज काही जे स्ट्रक्चर आहेत रिटेन केलेले आहेत त्याच्या डिटेलमध्ये. ॲज इट इज जी असते ती उपयोगात येतील ना, पण त्याच्यासाठी तुमचं सगळं जोरदार थांबण्याचं काय कारण आहे? आणि हे जे काय तुम्हाला त्यांनी DMAने विचारलंय ते DMA, कारण त्यावेळेला सुद्धा माझ्या आठवतंय सगळे नगराध्यक्ष वगैरे यायचे, टेक्निकल सँक्शनसाठी सुद्धा मी मजित्राच्या लोकांना चीफ इंजिनियरला फोन केला. त्यामुळे तुम्हाला टेक्निकल सँक्शन मिळाली कधी 1 ऑगस्ट 2024ला, बरोबर आहे. आता आज तारीख 1 वर्ष झालं, तर ती मिळाल्याच्यानंतर सुद्धा प्रमाण घेण्याच्यासाठी 1 वर्षाचा कालावधी जाणं मंडळसारख्या तालुक्याच्या मुख्यालयाच्या ठिकाणाला ते काय कोणाला काय शोभनीय असं वाटत नाही मला. काय आपण पण स्वतः काय त्यांचं असं म्हणणं आहे दौलतरावांचं किंवा नगराध्यक्षांचं सुद्धा नगरसेवकांचं, मंडणगडसारख्या शहरामध्ये जर काही 2 दिवसांनी पाणी पुरवठा होत असेल आणि वर्षानुवर्ष प्रशासकीय मान्यतेसाठी तिथे सादर केलेल्या प्रस्तावाच्या काही त्रुटी असतील त्या कंप्लायन्स करायला आपल्याला वर्ष जात असेल तर आपल्याला काहीतरी मला सांगावं लागेल ना, काहीतरी पारितोषिकं देऊनच गौरव करायला लागेल. असं कसं ह्या शहराच्या ठिकाणी फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे. ग्रामीण भागातले लोक शहरामध्ये येतात आणि हा तालुका खूप डोंगराळ दुर्गम आहे. एकदा माणसं ग्रामीण भागातली सकाळी आली का बाजारात किंवा सगळं काम शासकीय करून जायला संध्याकाळ होतं. तर फ्लोटिंग पॉप्युलेशन आहे, पर्यटकांची संख्या आहे. अशा वेळेला इतका आपण लाईटली जे काही या योजनेच्या बाबतीमध्ये बोलतो ते काही आय एम नॉट सॅटिस्फाईड. त्रुटी करायला पूर्तता करायला आपल्याला नेमका त्रास काय ते मला याचा कळलं पाहिजे ना. 15-20 सर आता करून DMAचा फोन नंबर काढला 15 दिवस तरी कशाला लागतात, त्याला काय प्रॉब्लेम असेल तर मला सांगा ना. सर आत्ता सांगा ना, म्हणजे मला मी कलेक्टर साहेबांना आणि यांना पण बोलतो, गोविंदराव साहेबांना पण फोन होतो ना आपला जस्ट टॉक टू हिम ना, त्यांच्याकडे जाय ना हे. जॉईंट डायरेक्टर आरोग्य त्यांच्या जॉईंट डायरेक्टर का डेप्युटी डायरेक्टर? डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूरकडे मुंबईत गेली. जॉईंट डायरेक्टर कुठे आहे? ठाण्याला बसतात ते का मुंबईत? त्यांचा नंबर का? तुम्हाला आपल्या शहरातल्या मुख्याधिकारी आपण योजना कुठे आहे हे आपल्याला माहिती नसावं, म्हणजे त्यांनीच माहिती करून सांगायची. आपण काय करायचं? मॅडम नमस्कार, सुनील तटकरे बोलतो खासदार. आपल्याकडे मंडणगड नगर पंचायतीच्या पाणीपुरवठा योजनेच्यासाठी जी आपली जी जागा आहे 20 गुंठे, ती जागा नगरपालिकेला मिळण्याचा परिपूर्ण प्रस्ताव डेप्युटी डायरेक्टर कोल्हापूरकडून आपल्याकडे आलेला आहे. तेवढं जरा एक्सप्लेन झालं तर बरं होईल. मंडणगड हा तालुक्याचं हेडक्वार्टरचं ठिकाण आहे, रत्नागिरी जिल्ह्याचं माझ्या लोकसभा मतदारसंघात येतं. तेवढं जरा लवकर मंत्रालयामध्ये पाठवलं तर बरं होईल. नाही, हॉस्पिटलची आपली जी जागा आहे त्या ठिकाणी पाणीपुरवठा योजनेसाठी 20 गुंठे जागा नगरपालिकेला हवी आहे. त्यावेळेला जी सिव्हिल सर्जनशी बोललो होतो मी, डेप्युटी डायरेक्टरला बोललो होतो, त्यांच्याकडनं त्याच्यातली सविस्तर माहिती घेऊन आपल्याकडे प्रस्ताव पाठवलेला आहे. तर त्या दृष्टिकोनातून आपल्याकडनं गव्हर्नमेंटकडे पाठवा, मग मी आंबेडकर साहेबांना बोलू शकतो. मेला काय DMAचा नंबर? हां, काय नंबर? त्या जागा हस्तांतरित आहे का माहिती मी नाही पेपरवर कसं पेपरवर नाही. मला आठवतं मी विधान परिषदचा सदस्य असताना देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते, मनीषा म्हैसकर प्रधान सचिव 2 होत्या. त्यावेळेला मी हा मूलभूत प्रश्न काढला की ज्यावेळेला ग्रामपंचायतीचं नगरपंचायती रूपांतर झालं तर त्या जागांचं शाळांचं हस्तांतरणाचा विषय काय. त्यांनी सभागृहात मला फ्लोअरवरती उत्तर दिलं देवेंद्रजींनी, मी मागच्या टर्मचं सांगतो. ते सगळं डीम टू बी आहे. आता डीम टू बी असताना करस्पॉन्डन्समध्ये आपण किती वेळ घालवायचा, हा अभ्यास करा तुम्हालाही असला पाहिजे ना, आमच्याबरोबर तुम्हालाही असला पाहिजे.
योग्य नाही ना. कलेक्टर ऑफिसला सीओकडे गेलं पाहिजे. नगरपालिकेच्या पूर्वी ग्रामपंचायतीच्या मालकीच्या जागा असतील, जिल्हा परिषदच्या असतील, त्या नगरपंचायतीमध्ये रूपांतर झाल्याच्या नंतर ते लगेच आपल्याकडे हस्तांतरित करण्याचं सरकारचा कायद्याने जे आहे आपण फक्त फॉलोअप करायचं आहे. आणि पाण्याच्या योजनेसाठी सुद्धा आपण असंच करत राहतो म्हणजे एकतर आपल्याला माहितीने असं मी म्हणणं चुकीचं ठरेल आणि माहिती असून मग इच्छाशक्तीने असं म्हणायला लागेल. काय याच्यात प्रॉब्लेम काय आहे नेमका? पूर्वी दिवाळीच्या अगोदर सगळी प्रोसेस करून डीएम ऑफिसला तुम्ही फॉलोअप करा ना. लिहा याच्यामध्ये यांच्याजवळ तुम्ही लिहा. ही कम्स अंडर यू इव्हन डायरेक्टर. आय एम टेलिंग यू कलेक्टर इज द डेप्युटी डायरेक्टर ऑफ द अर्बन. हां म्हणजे कलेक्टरना जिल्ह्याचे उपसंचालक म्हणूनच पॉवर्स आहे. नॅचरली दॅट कम्स डाऊन इव्हन. त्यामुळे विचारत राहा. याने का असं उत्तर देण्याचं काही कारण नाही की ते क्लास 2 आहे का क्लास 1 आहे तुम्ही अकाउंटेबल नाही. ही इज अकाउंटेबल टू द SDO. सो गेट हे सगळी माहिती घेत राहा जेणेकरून परफ्युशन तरी होईल. नाहीतर मग ही अशी टेंडन्सी राहील. 1 वर्ष झालं, 1 वर्षाच्या पूर्वी त्रुटी काढल्या आणि 1 वर्षभर अजून त्रुटीची पूर्तता करायला गेली. हे काम काय बॉडीचं नाही आहे. हे काम आपलं आहे ना. काय त्याच्यासाठी आपण इतक्या पद्धतीने करायला लावलं तर त्याचं कसं काय होणार? माझं आपल्याला सांगणं आहे परत सांगतो आपल्याला मी, जो विषय पूर्ण करायचा आहे तो 15 ऑक्टोबरपर्यंत पूर्ण करा. आज 6 तारीख आहे. 17-18 दिवाळी सुरू होती. पण नंतर जर काही कंप्लेंट झाला नाही तर मी मात्र स्वच्छ शब्दात कडक तक्रारी तक्रार करेन. ही पाळी माझ्यावरती येऊ नये एवढंच फक्त काम तुम्ही सतर्काने करा. चला आता शहरात संपलं. हा आपला जो काही रस्ता आहे नॅशनल आहे रस्ता इथूनच जातो पलीकडे. अशा वेळेला रस्त्याच्या रुंदीत जी जागा लागते ती जागा आपल्याला मिळाली. त्यामध्ये पाईपलाईन असेल किंवा काय असेल ती तुम्ही रिस्टोर करायची. त्यांचं असं अधिकृत म्हणणं आहे की ते रिस्टोर करण्यासाठी तुम्ही निविदा काढली, तुम्ही ठेकेदाराला काम दिलं. आता तोच ठेकेदार काम करतोय तो रस्त्याचं करतोय का वेगळा ठेकेदार आहे? मॅडम आता मीटिंग संपल्यावर हे सगळं आढावा देऊनच जाईल. मी 2 तास आहे ते 2 वाजेपर्यंत. पण मला लिखित स्वरूपामध्ये पाहिजे ते जे सांगतात त्याचं नेमकं काय. काही शिफ्टिंग झाली सर, काही 50% शिफ्टिंग झाली. त्यांचा असा गंभीर म्हणणं आहे त्यांचं गंभीर असं तिथे गाड्या जाऊन पाईपलाईन फुटते आणि शेकडो लिटर पाणी वाया जातं. आधी दौलतराव म्हणाले की 2-2 दिवस पाणी येतं. अशा वेळेला कोणातरी एका बेपरवाई वृत्तीच्यामुळे मग ते ठेकेदाराची असेल, सीओची असेल किंवा त्या नॅशनल हायवेच्या अधिकाऱ्यांची असेल, आपण पाणी एवढं फुकट घालवणं म्हणजे हा क्रिमिनल वेस्ट आहे का? याला क्रिमिनल वेस्ट हा शब्द येईल, याला दुसरा शब्द नाही ना. दिस इज क्रिमिनल वेस्ट व्हॉट यू पीपल आर डुईंग, ऑल ऑफिसर्स अँड दॅट कॉन्ट्रॅक्टर. ठीक आहे, उत्तर होऊ शकत नाही ना सीओ. तुमची जबाबदारी आहे ना. पाणी एवढं वाया जात असेल तर त्या ठेकेदाराला बोलणं. मॅडम आपल्या हेडक्वार्टर पुढे महाडला बसता, तिथे महाड काय फार अंतरावरती नाही. यू हॅव टू कम हिअर, यू हॅव टू सी द काय आता त्याच्यातलं काय काय आहे ते. हा व्हिजिट पूर्ण करून मला लिखित त्याचा रिपोर्ट करा. आता पाणी पुरवठा संपलं. बसा. दुसरा महत्त्वाचा नगरपालिकेचे आहे का ते पाण्याचा प्रश्न आहे. हिंगोलीची पण लाईन असते याच्यामुळे बारीक होते. आम्ही झेंडीला 2 वर्ष सांगतो की त्याचा सर्वे देऊन आम्हाला ते पाहिजे आम्हीच दुरुस्त करतो. 2 वर्ष रोडच्या साईडनेच लाईन केली. झेंडी करतो म्हणतात केलेलं नाही. झेंडे कोण अधिकारी झेंडे त्यांना आम्ही ग्रामपंचायतला पण बोलवलं होतं की त्याचा सर्वे करून आम्हाला एक पाईपलाईनचं हे करून टाकतो. सर्व पाईप आपला फुटलं की ग्रामपंचायत करतो. बेंगलोली उमियापासून दापोली फाट्यावर रेस्ट हाऊस लगतचं गाव भिंगळोली. पंढरगड नगरपंचायतीची हद्द संपली का भिंगवली लागतं ते दापोली फाट्यापर्यंत लागतं. आता महत्त्वाचा मुद्दा असा आहे मॅडम, या रस्त्याचं गांभीर्य आपल्याला माहिती आहे का? बाबासाहेबांचं गाव असल्यामुळे नितीनजींनी हा राष्ट्रीय हायवे केला. आता तो इतका रखडला आपल्याकडनं म्हणजे आय एम नॉट टॉकिंग यू इन पर्सन, विभागाकडनं ठेकेदाराकडनं अनेक काही गोष्टी झाल्या. मध्ये भूसंपादनाच्यासाठी आम्ही बैठक घेतली, त्याच्यातला काय विचार राहिले ते पूर्ण करा. काय काय पॅचेस मध्ये राहिले त्याचं काय कारण? आता मी 1 by 1 पॅचेसचं सांगते तुम्हाला. जसं की आता इथे शाळा आहे पंढरगडला, तर तिथून तर आपल्या तहसील कार्यालय तिथल्याला वेग मिळत नाही आहे. एन्फोर्समेंट आहे आणि व्यापारी संघटनेचा आणि त्यांचा विरोध आहे आपल्याला. आणि त्याच्यामुळे इथं आपल्याला काम करायला
त्याच्यानंतर पुढे जसं तहसील कार्यालयाच्या पुढे एक साईडला नाला आहे, तिथे अगोदर काय होतं की टोवॉल करण्याचं होतं, म्हणजे आमच्या प्रस्तावात आहे. त्यानंतर लोकांची मागणी आली, त्याच्यानुसार बॉक्स म्हणजे जो आपण देतो ना बॉक्स कल्वर्ट, बॉक्स कल्वर्ट नाही म्हणणार, हां ड्रेन टाईप, ठीक तर ते म्हटलं. त्यानंतर काय झालं, परत त्यांचं चेंज झालं गावकरी सर्वांचं की नाही तिथे आपण वॉलच करायची. त्याच्यानुसार आपल्याला आता परत PMP आपण करून घेतली आहे. जसं त्यांचा मुद्दा आला की जे पाईपलाईनचा विषय आहे, तसं आपण पिंपळी ग्रामपंचायतची मीटिंग झालेली आहे आपली, मे मध्ये झाली होती, आणि त्या अनुषंगाने सगळं फिक्स झालेलं आहे की काय करायचं आहे, कशी त्यांची मागणी आहे. त्याच्यानुसार त्यांना आपण मशीन देणार आहोत की जे ड्रेन आहे ते आपण जास्त खोलीकरण करण्यासाठी. सध्या पाऊस असल्यामुळे त्यांनीच म्हटलं की चिखल होईल, तर थोड्या दिवसात करायचं असं. आणि सर त्याच्यानंतर ते झालं तिथपर्यंत, दापोली फाटा ते दुधरोलीच्या तिथपर्यंत आपलं PVC झालेलं आहे, ते आपण काम करायला घेतलेलं आहे. तिथे साईडला आपण ड्रेनचं काम चालू आहे, ते जसं झालं की ते PVC होईल. नंतर शेनाळे जे आहे तिथे 200 मीटरचा पॅच आहे, तिथे आपल्याला कुटेकर म्हणून व्यक्ती आहे, त्याचं ती जागा आहे, तो आपल्याला काम करून देत नाही. तिथे आपण पोलीस प्रोटेक्शन करून खड्डे भरलेले आहेत नेहमी, आणि म्हणजे तो काम एक कसं आहे मॅडम, तुमच्या आधी शेतकरी काम कसं नाही करू शकणार. त्यांचं काय म्हणणं आहे की 1982 साली संपादन झालेलं आहे, मला मी त्याच्यानंतर काहीतरी जमीन घेतलेली आहे, मला मोबदला मिळाला नाही, मला मी त्याच्याकडून जमीन घेतली तर त्यांनी मला पुणे इथपर्यंत दिलेली आहे, असं त्यांचं म्हणणं आहे. असं का त्यावेळेची मीटिंग घेतली तुम्ही, तिथं मला सगळे गोरेगावच्या रेस्टॉरंटला पण सगळे शेतकरी भेटायला आले, ते नंतर आपण सांगितलं. त्याच्यात एकदा ROW झाल्याच्या नंतर काय लँड ॲक्विजिशन राहिला असेल तर तो कम्प्लायन्स केला पाहिजे, पण रस्त्याच्या मध्ये खड्डे कसं शेतकरी आणू शकेल. रस्ता तर गेले वर्षानुवर्ष आहे, मधले खड्डे कसे आणू शकेल. काम आहे ना 200 मीटरवर, त्यांना मी 2 वर्ष त्यांच्या मागे लागून तो खड्डे भरा, एक मध्ये खड्डे भरत नाही, आणि त्यांना मी भूसंपादन त्याला भेटवाय मला दाखवा, हे लोक मला दाखवत नाहीत आजपर्यंत. तुम्हाला मी तुम्हालाही सांगतो, माझी तुम्हालाही विनंती आहे, भंडारगड महापुराचे भंडारगड रस्ता काय आज नाही करत. जेवढ्या रुंदीचा पहिल्यापासून जो स्टेट हायवे आहे त्याच्यात तुम्ही मधल्या भागामध्ये तुम्ही पण हरकत घेण्याचं काही कारण नाही ना. सर पहिला जो रोड होता तो 9 फुटी होता, यांनी नंतर 2 पदरी रस्ता आणला, तर मी यांना काय 9 फुटी कसा असेल, स्टेट हायवे आहे तो कसा 9 फुटी असेल. पहिला रोड सर हा सिंगलच होता. अहो पहिला म्हणजे बाबा आदमच्या काळामध्ये खूप वर्षापूर्वी, आता गेल्या मी 25-30 वर्ष तर तुम्हालाही सांगतोय, असं काहीतरी चुकीचं सांगून मी पण समर्थन नाही करणार. हा रस्ता स्टेट हायवेवरून कितीतरी वर्ष झाली, पण सर तो रस्ता नाही. हे बघा, ज्यांचं जे काय ROW मध्ये असेल ते नक्की त्यांच्यासाठी मदत करा, पण मुख्य रस्त्याचं काम हे थांबू शकत नाही. पोलीस प्रोटेक्शन असं नाही चालणार. जो रस्ता तुमच्या मालकीचाच नाही, आता मुख्य रस्ता मधला रुंदीकरणामध्ये असेल, मी तुमच्या मताची सहमत आहे, त्यांनी चेक करावं, राहिले असतील तर तुम्हाला तुमचे पैसे मिळाले पाहिजे. पण जो रस्ता आज गेले 30-35 वर्ष स्टेट हायवे आहे, तो आता नॅशनल हायवे झाला, त्या रस्त्याच्या ROWच्या हद्दीत तुमचं काय राहिलं असेल तर मी चेक करायला सांगेन. काम नका, काम थांबू नये, माझं स्पष्ट भूमिका आहे. त्यांना मदत मिळाली पाहिजे, कॉम्पेन्सेशन राहिलं असेल तर ते द्या, काम थांबणार नाही. पोलीस प्रोटेक्शन उद्या द्या आणि काम सुरू करा, नथिंग डुईंग. सर शहरातला मॅडमचा विषय बोलला ना, ॲक्टिव्हिशन ऑलरेडी झालेला आहे, त्यांच्याकडं जवळजवळ 24 महिने शहरातला आहे, त्यांचं काम चालू आहे. तुम्ही काम चालू करा तर काय असेल ते नाही, व्यापारी सुद्धा सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही माझी तुमच्यापर्यंत येत असेल, व्यापारी सुद्धा सहकार्य करायला तयार आहे. तुम्ही मीटिंग घ्या, बसा, त्यांच्यासोबत होईल ना विषय सॉर्ट आउट. नाही ना, आता एक विषय असा मॅडम, म्हणजे तुम्ही प्रांत बनलास कारण तुमच्याकडे भूसंपादनाचे पैसे देण्याचा माहिती आहे. व्यापारी मित्रांना किंवा ज्यांची जागा जाते त्यांना जर काही भूसंपादनाचा मावेजा म्हणजे रक्कम मिळाली असेल तर त्यांची हरकत असल्याचं काही कारण असू शकत नाही. असेल तर एकत्रित बैठक घ्या आणि संपवणे विषय, कारण शहराच्यासाठी तो महत्त्वाचा आहे. त्यांना कॉम्पेन्सेशन दिलं गेलं असेल तर त्यांनी जागा किंवा अतिक्रमण असेल तर मोकळं केलं पाहिजे. कुणाचं असेल मला माहीत नाही, आय एम नॉट टॉकिंग अबाउट ABCDE, मला माहीत नाही ते. ज्यांनी जर का रक्कम घेतली असेल त्यांच्या म्हणण्याप्रमाणे तुमच्या कागदोपत्री असेल ना, सगळ्या व्यापारी मित्रांना बोलवा, कारण शेवटी हा रस्ता पूर्ण रुंदीचं होणं गावाच्यासाठी आज ना उद्या भवितव्यासाठी महत्त्वाचं आहे. तर मॅडम बोलल्या की शाळेच्या इथून ॲक्वेरेशनला थांबले, तर त्याच्या पुढे पालोणी फाट्यापर्यंत काही प्रॉब्लेम नाही आहे,
तर खड्डे एवढे पडलेत की ते 3-4 गाड्या तिथं पंक्चर झाल्या आणि बाईकवाले तर सर्रास पडतात त्या खड्ड्यात. मॅडम आता पाऊस कमी झाला आहे, तुम्ही आता ठेकेदाराला जो ज्या ठिकाणी डिस्प्यूटचा भाग असेल ते सोडून काम सुरू करायला सांगा हे. आणि प्रांत तुम्ही तहसीलदार आणि मिळून सीओ आणि त्यांना बोलवा आणि त्या व्यापारी मित्रांना पण बोलवा, ज्यांना रक्कम दिली गेली असेल त्याची यादी तुमच्याकडे असेल, त्यांना विश्वासात घ्या आणि काम सुरू करा. काम थांबणं काय योग्य असं मला वाटत नाही. हा झाला मॅडम इथला बॅच, मी मापळापासून आता आलो, 3 ठिकाणी काम थांबलं आहे. पुलाचं काम आता कधी सुरू करणार आपण ते? सांगा ना मग. फ्लो जरी आला तरी सुद्धा तुम्ही पाईप 800-1200 टाका की जेणेकरून जेवढं आता पाणी जातं तेवढं पाण्याचा निचरायला एवढं बघा ना. कारण कसं आहे, आता तुम्ही सुरू केलं तर मेपर्यंत काम पूर्ण करा. आणि ते नियोजन असं करायला पाहिजे की 31 मे पासून पाठीमागे तुम्ही बार चार्ट तयार करा रिव्हर्सनी, तरच काम पूर्ण होईल. अख्खा पावसाळा पुढचा जर काही तसाच राहिला तर मग जास्ती प्रॉब्लेम होईल. त्यापेक्षा आता पाण्याचा निचरा तसा कमी आहे, किती जरी पाऊस पडला तरी, कारण आता काही तितकं नाही होणार. आताच तुम्ही त्याचं डायव्हर्शनचं काम सुरू करा. डायव्हर्शनचं काम करताना मोठे पाईपलाईन त्याला टाकायला सांगा, नाहीतर मग ते तसंच राहील. आणि 2-3 ठिकाणी सुद्धा असंच राहील ना, 50-50 मीटरचे पॅचेस. पण सगळीकडे कन्वर्ट नव्हते ना, काही ठिकाणी कन्वर्ट वगैरे काही नाही. मी आता बघतच आलो ना की कसं होतं की गाडी स्पीडला येणार आणि नेमका त्या पॅचला तिथे रस्ता खराब होणार, तर रात्रीच्या वेळेला दिसू शकतं की काहीतरी पुढे काम राहिले, रात्री कसं दिसतात ना. त्याच्यामुळे असं पद्धतीचं राहणं काय योग्य नाही राहणार ना. तर त्या जागेत आता हक्क दाखवण्याचा अधिकार कसा राहील कोणाचाही सांगा. मी काय कोणाच्याबद्दल माझ्या मनात काय पुराव्यावर दुसरी दाखवत नाही, मला माहीत आहे तिथं कोणाचं आहे काय ते. पण रक्कम स्वीकारली असेल तर मोकळं केलं पाहिजे, माझी स्वच्छ भूमिका आहे. आणि तुम्ही आता बघा, त्यांनाही बोलवा, मॅडमना यांना बोलवा, पण माझं स्वच्छ म्हणणं आहे की जिथे रक्कम स्वीकारली गेले तिथे मात्र त्याने अतिक्रमण जे असेल तर त्याने काढायला सांगा. नाहीतर मग त्याने पाडलं तर मग पुन्हा तुमचं दुहेरी नुकसान होईल. असं नको ना व्हायला. जे आहे ते गावासाठीच आहे. इतके दिवस चालू शकत होतं तोपर्यंत चाललं, पण आता का रस्ता रुंदीकरण गावासाठी होतंय, त्याला आपल्या सर्वांचं सहकार्य मिळालं पाहिजे. ते मिळताना त्याची रक्कम जी आहे ती तुम्हाला मिळाली पाहिजे. ती आता मिळाली असेल तर आपण अतिक्रमण दूर केलं पाहिजे. माझी स्वच्छ भूमिका आहे. विश्वासात घ्यायचं सांगा पण एक जो विषयाचा प्रकरण घेतला झाला ना, तिथे सर माझा रस्त्यासाठी विरोध नाही, पण त्या ठिकाणी गटाराचं जे पाणी आहे ना ते माझ्या शेतामध्ये सोडलेलं आहे, जिथे कधीही. दुसरा भाग की DPDC अंतर्गत जो आम्हाला निधी मिळाला असेल त्याचे काही कामं सुचवली असतील या तालुक्यात, कुठे 4 पोल टाकणं किंवा ट्रान्सफॉर्मर देणं, अशी काय कामं आलीत का इकडे या तालुक्यात? अजय तुम्ही काय राहिली मग टेंडर आता किती वर्ष राहणार ना. मागच्या वेळची जर काही कामं असतील तर ती 24-25 आर्थिक वर्षातली असते, आणि 24-25 आर्थिक वर्षातल्या निधी तुमच्याकडे केव्हा जमा झाला? आता 25 संपत आला ना साहेब. काय त्रास आहे आपल्याला शरीराला किंवा मनाला? नाही, मी तुम्हाला 2 विचारलं. त्याच्या अंतर्गत जी काही छोटी कामं आम्ही दिले, 4 पोलची 2 पोलची किंवा ट्रान्सफॉर्मर, ते जे आपल्याकडे आले त्याचा काय आढावा आहे का आपल्याकडे? आता तुम्ही काय मिटिंगला फक्त काय चहा प्यायला आलो का आपण? ही योजनांची माहिती मला 2 पटायला, तुमच्याकडे असलेल्या कामांचं काय ते मला पाहिजे. ही योजनांची माहितीसाठी तुम्हाला मिटिंगला नाही बोलवलं मी. मी सहाय्यक अभियंता का काय? कार्यकारी अभियंता कुठे बसता?
ते सांगा ना काय तुमच्याकडे काय माहिती तेवढं सांगा. हे सगळं तोंडपाठ आहे मला, हे नका सांगू काय. प्रशासकीय मान्यता न आल्यामुळे 24-25 कामं होऊ शकले नव्हते. प्रशासकीय मान्यता न आल्यामुळे 24-25 कामं कशी नाही कशी येणार नाही प्रशासकीय मान्यता आली नाही का? प्रशासकीय मान्यता कलेक्टरकडे कळलं नाही काय ना? नक्की माहिती आहे की नसेल तर नाही, माहिती घेऊन सांगतो कुठं नका बोला. मी लावू कलेक्टरला फोन, स्पीकर फोनवरती, तुम्ही सांगता म्हणून असं लावू. Good morning, Sunil Gadkari. I am at Mandangarh. I have put on the speaker. हे असिस्टंट इंजिनियर जो डेप्युटी इंजिनियर मंडणगडचे आहेत MSABचे, गेल्या वर्षी 24-25ला जो निधी दिला आम्ही या तालुक्यामध्ये किंवा रत्नागिरी जिल्ह्यात, त्यांचं असं म्हणणं आहे की अजून प्रमा आली नाही. माझी माहिती अशी आहे की आपल्याकडनं जायला पाहिजे लगेच. आमची यादी मंजूर झाली, पालकमंत्र्यांची सही झाली की आपण पाठवत असतो. आता गेल्या वर्षीचं आर्थिक वर्ष संपून दुसरं आर्थिक वर्ष संपायला आलं, प्रमा गेली नसेल तर अनफॉर्च्युनेट, गेली असेल तर या कार्यकारी अभियंत्यावरची कारवाई झाली पाहिजे. हां जस्ट सी दॅट अँड लेट मी नो. ठीक. त्याच्यामुळे आता जी यादी आहे त्यामध्ये काम सुरू करायचे. आपल्याकडे काय ऑगमेंटेशनसाठी काय निधी दिला का नाही दिला? मेंटेनन्समध्ये काय काय पाठवलं या तालुक्यातलं? तर आपण ज्या ज्या ठिकाणी ट्रान्सफॉर्मरची कॅपॅसिटी कमी आहे आणि त्यामुळे त्या ठिकाणी आपण ऑगमेंटेशन करतो. त्याच्यामध्ये आपण बाणकोटचे 2 ट्रान्सफॉर्मर केले, नागपूरचे पण 2 ट्रान्सफॉर्मर केले. तर त्या स्थितीमध्ये आपण सर 4 ट्रान्सफॉर्मर नवीन प्रस्तावित केलेले आहे त्यानंतर वीज योजनेमध्ये. कारण DPDCचे सध्या काही कामं होती त्या मागच्या वर्षभरामध्ये होऊ शकले नव्हते. आपल्याकडे आता आपल्याला सांगतो या तालुक्यामध्ये जे ट्रान्सफॉर्मर आपल्याला अतिरिक्त लागणार आहे त्याचं जस्टिफिकेशन लागेल. सुनील तटकरे मागणी करते म्हणून देऊ नका. 50 65 का सांगतोय मी, 65 80 का सांगतोय, 80 तर 100 का सांगतोय, 100 तर 200 का सांगतोय, त्याच्या जस्टिफिकेशनसह मला एक 8 दिवसात या तालुक्यामध्ये नेमके किती लागणार आहे ट्रान्सफॉर्मर, कंडक्टर्स, वायर, त्याच्यानंतर तुमचं पोल मलाकडे माहिती द्या. तुम्ही पाठवा प्रस्ताव. यावरती खासदार सुनील तटकरे यांनी बैठकीत दिलेल्यानुसार मी पाठवतो. पाठवा तुम्ही, कॉपी मला द्या. माझं आपल्याला सगळ्यांना सांगणं आहे नगरपालिकेसहित आपल्या तालुक्यात किंवा दापोली तालुक्यामध्ये सुद्धा किंवा खेडमध्ये, कारण तुम्ही पण मावकर इथं आला, जे आपल्याला अतिरिक्त ट्रान्सफॉर्मर लागतील किंवा काय त्याचा आराखडा यांच्याकडनं तयार करून घ्या. मी CM साहेबांच्याकडनं विशेष बाबून याला मान्यता घ्या. कारण हा विषय राहणार, गावठाण वाढत जातं, घरं वाढत जातात, जुन्या ट्रान्सफॉर्मरचा लोड अतिरिक्त झाला का मग लाईट जाते, असे अनेक इश्यू राहतात. तर एकदाच काय ते करा. मी मधल्या कालावधीमध्ये मला CMनी बऱ्यापैकी 10-12 कोटी रुपये देऊन रायगड जिल्ह्यातल्या अनेक गावांचे प्रश्न सोडवले. तसे या तालुक्यातला दापोलीतला असेल, खेडातला असेल, गुहागरमधला असेल, माझ्या मतदारसंघापुरतं म्हणजे तुम्ही तुमच्या कार्यक्षेत्रात हे असेल, पण बाकीच्यांच्याकडनं घ्या तुम्ही. बांधकाम जिल्हा परिषद आता कोण आहे? हां सांगा. सर सध्या आपल्याकडे शासनाच्या पॉलिसीप्रमाणे स्मार्ट मीटर बसवण्यासाठी सर आपला प्रोजेक्ट सुरू आहे. सर सुरुवातीच्या स्टेजला आपण गव्हर्नमेंटच्या सगळ्या कनेक्शन्सला स्मार्ट मीटर बसवण्याचा प्रयत्न करतो. तर आम्ही त्या सोयीनुसार ग्रामसभा घेण्याचा सुद्धा प्रयत्न करतो सर. तर आता आमची अडचण अशी आहे की ज्या ज्या गव्हर्नमेंटच्या ऑफिसेसला जसं पंचायत समिती असेल, पाणी पुरवठे असतील, स्ट्रीट लाईट असतील, त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवण्याचा आपण प्रयत्न करतो. तर तिथे प्रखर विरोध होतो लोकांना मी ग्रामसभेमध्ये मार्गदर्शन सुद्धा केलं. तसं एक विनंती होती जर आपण आजच्या मीटिंगचा थोडा फायदा घेऊन लोकांना थोडंसं आवाहन केलं त्याच्याशी जे काही प्रश्न सुरू होते स्मार्ट मीटरच्या रिगार्डिंग ते सर आम्ही ऑफिसला त्यांची सॉल्व्हिंग करायला तयार किंवा आम्ही सर स्वतः तिकडे जातो. ग्रामसभेमध्ये आमची शाखा केंद्र स्टाफ वगैरे सगळं त्यांना अवगत करतील. कारण सर फक्त विरोध जर कमी झाला ना तर बरोबर सर. कारण गव्हर्नमेंट ऑफिस जायच्या नंतर आपण ग्राहकांमध्ये म्हणजे घरगुती वगैरे त्यांना सर आपण ते कन्वर्ट करणार आहोत. सर अडचण हा जसं गव्हर्नमेंट त्या रेंजमध्ये होऊन नाही राहील, त्या स्पीडमध्ये होऊन नाही. सगळीकडे ग्राहकांच्या मनामध्ये एक शंका आहे की स्मार्ट मीटर लावल्याच्यामुळे
आत्ता जे बिल येत होतं त्याच्यापेक्षा किती अधिक कमी येऊ शकतो. प्रायोगिक तत्वावरती मी प्रांत तहसीलदार आणि सगळ्यांना शासकीय अधिकारी सांगितलं त्यांनी शासकीय इमारतीमध्ये लावून द्या आणि शासकीय इमारतीमध्ये ज्यावेळेला तुमचं पहिलं बिल येईल वापर तर त्यांचा तेवढाच राहील का नव्याने का वाढणार नाही. त्यांचं जे पहिलं बिल आहे आणि त्यांचं पूर्वीचं स्मार्ट मीटरच्या अगोदरचं बिल याचं ते छाननी करतील आणि जर काय त्या छाननी आणखी जे आहे तसंच आलं 1, 2, 5, 50, 100, 200 रुपये वाढणं वेगळा भाग. अपघात पण वाढलं तर ग्राहकांच्या मनातली शंका बरोबर आहे. बरोबर ते 8 पार आलं 1-2 महिने आपण करू आणि मग विनंती करेन मी स्वतः येऊन. तर पहिल्या एकदा लोकांची समजूत दूर करायला शासकीय इमारतीपासून सुरुवात करा, तिथे लावा आणि मग त्याचं अवलोकन केल्यानंतर मग आपण निर्णय घेऊ. सरपंच आता ग्रामीण भागात बदललेले आहे ज्याच्या घरी मोबाईल वगैरे त्याचं कोणी नाही तर हे जाऊन काय सांगतात तुमचं मीटर फॉल्टी आहे आणि तो आम्ही बदलतो. तर माझ्यावर सांगतो माझा बिल 500 रुपये येत होता. आता याच्यात मीटर बसवलं तर बिल डायरेक्ट हे सांगतात ग्रामीणला बदल पण जवळजवळ येईल सर प्रत्येक गावात 25-30% मीटर बसवले आहेत स्मार्ट मीटर. नाही पण ते बसवलं ते कमिशन झाले का? आणि मुळात सर ह्या इलेक्ट्रिक ऑफिसची भानगड काय आपण बिल कमी करायला फोन केलं ते मला भरात ते दाद देत नाही. ज्या उरकाला तर तुम्हाला त्यांनी खूप मीटर आता बदलले तिथे ज्या लोकांना 500 बिल येतं ते 1500, 1600, 1700 रुपये बिल येतं. मग तिथे लोक कमी करायला गेली का हे म्हणतात नाही ते बरोबर बिल भरा नंतर बघू आणि हे भरा नंतर बघू. आणि ह्या खात्याचा सर कारभार एवढा भोंगळ आहे ना मंडळकडे. सर आपण स्मार्ट मीटर बसवणं सुरू केल्यापासून 2 स्टेजमध्ये बिलांचं नियोजन करतो. पहिल्या स्टेजमध्ये ज्या ग्राहकांना मीटर बसवलं आणि त्यांचं बिल जास्त आलं फर्स्ट स्टेजमध्ये आपण त्या मीटरची टेस्टिंग करतो. आपले स्टाफ तिकडे जातात त्यांना जुनं मीटर आणि नवीन मीटर दोघांचं कन्झम्पशन आणि आताचं कन्झम्पशन टॅली करतो. जर खरोखर तो मीटर सर आपल्याला फास्ट वाटला तर सर आपण तो ऑन द स्पॉट बदली करून देतो. 2 पैसे. एक तर ग्राहक आणि जुन्या मीटर असताना जेवढे पॉईंट त्यांचे होते त्याच्यापेक्षा जास्ती पॉईंट वाढले तर बिल जास्ती येणं मी समजू शकतो. त्यांचं असं म्हणणं आहे की तशी तक्रार करायला आपल्याकडे गेल्यावर तुम्ही पहिलं सांगता की बिल भरा तसं बिल त्यांनी भरल्याच्यानंतर तुम्ही काय थोडी परतावा देणार आहे. म्हणून माझं म्हणणं असं आहे की त्याच्यामध्ये एक मार्ग काढला पाहिजे की ग्राहकांनी बिल भरलं पाहिजे पण ते कुठलं जेवढं पूर्वी येत होतं तेवढं तर भरावं. त्यांना जेवढा डाऊट आहे की बाबा हे अतिरिक्त दिसते त्याचं तुम्ही व्हेरीफाय करा आणि मग करा. तुमच्याही लक्षात आलं सगळ्यांचं मी काय म्हणाल ते. माझं म्हणणं त्यांना असं आहे की तुमचं बिल अतिरिक्त आलं तर जुनं बिल जे तुम्हाला येत होतं तेवढं बिल तुम्ही भरलं पाहिजे आणि ते तुम्हाला येत होतं आणि तुम्ही वर्षानुवर्ष भरत आलं. त्या पद्धतीच्या विद्युत मंडळाच्या काही घडलेल्या घटनांच्यामुळे शेतकऱ्यांचं पशुधन किंवा त्यांचं हॉर्टिकल्चर फळबागाचं किंवा शेतीचं किंवा घराचं नुकसान झालं असेल तर आपण कॉम्पेन्सेट करतो. एखादी व्यक्तीसुद्धा अनेक वेळेला शॉर्ट सर्किटने जाते किंवा तीव्र आजारी होते तो सगळा खर्च MBCDC करत असतं. मग एवढा वेळ लागला तर काही कारण नाही ना. त्रुटी कसं आहे पाठवताना प्रस्ताव पण परिपूर्ण पाठवलं पाहिजे ना. त्रुटी आली असेल आणि मी बघतो म्हणजे मग ते आल्यावर आपण काय बघितलं ते आलं तर आपल्याला भेटायला. मी पण 1 वर्षापूर्वी गेलो होतो पण ते प्रस्ताव आजच घेत नाही. आपल्याला काय त्रास आहे व्यक्तिगत असं आहे की हे सगळं बदलतच आहे. ऑफिस कायमच राहणार. तुम्ही आज अजून 6 महिन्यात जा इथे लोक इथंच राहणार ना. असं ते का असं कसं होईल. मग एखाद्या बाबतीमध्ये उद्रेक झाला की मग आपण म्हणतो की जनतेने काहीतरी वेगळं केलं असं होतं कामा नये ना. MBCBची लाईन दिली आहे ना तिथले झाडं आणि आंबे पण तोडलेले आहेत मोठमोठे. तर ते बोरगरमध्ये आंबे लावलेले ते एका शेतकरी मनोज जाधव म्हणून शेतकरी आहे त्याचे 5 आंबे तोडले गेले. आणि हे सर बाहेरून लोक येतात जे कामगार असतात ते कुणाचंच ऐकत नाहीत आणि त्यांना थांबा बोललो तरी थांबत नाही. यांच्याकडे तक्रारी करायला गेले की ते म्हणतात तुम्ही अर्ज करा मग बघू नंतर काय करायचं ते. तोपर्यंत सगळी झाडं तोडलेलीच असतात. ते साहेब फॉरेस्टवाल्यांकडे पण आम्ही तक्रार केली नाही ते बोले आमची काय परमिशन घेतलेली नाही आहे तुम्ही त्यांच्यावर कारवाई करू शकता. नाही कुठलं बोरगर म्हणून गाव आहे तिथे MBCBचे बरेच ठिकाणी असे झाले सर पण बोरगरला आंबे तुटले शेतकऱ्याचे लाईन काम चालू आहे MBCBचे.
ते मला मान्य आहे, ते करावंच लागेल, पण ते करताना बागांचं नुकसान होणार नाही याची खबरदारी तर ठेकेदाराने घेतली पाहिजे ना. बेछूटपणाने ते कसं करू शकेल? ज्या फांद्या येत असतील ज्या तोडणं आवश्यकच आहे, कारण त्याच्यातनं मी सगळ्यांना सांगेन की ते करणं गरजेचंच राहील. ते नाही केलं तर पुन्हा लाईट जाईल किंवा शॉर्ट सर्किट होऊ शकते. त्यापेक्षा जेवढं येतं हाती तेवढं त्याला पुरं सुद्धा देऊन तिथं काम करताना त्याला ठेवा ना, तेवढं तर करता येऊ शकेल. चला आता पुढचा विषय.